रात्रीची काळी वेळ होती. गावाच्या बाहेरचं जुनं स्मशान पूर्ण शांत पडलं होतं. एक माणूस घाबरत घाबरत त्या रस्त्याने चालत होता. हा आवाज कारण कसला? दुसरा कोणताही रस्ता नव्हता. इथे कोण आहे? थंड वारा सुटला. झाडांची पानं जोरात हलू लागली. अचानक अरे देवा, त्याला कुणाच्या नाही. रडण्याचा आवाज आला. हे कोण आहे? थांबला. तो येणार आहे. आजूबाजूला तू पाहू इथेच लागला. मरशील. पण तिथे कोणीच नव्हतं. अरे देवा, काही वाचव पावलं मला. पुढे जाताच इथे त्याला कुणीतरी काळ्या आहे. सावल्या दिसू लागल्या. हास, जणू काही हास. त्या त्याच्याकडेच येत नाही होते. नाही, थांबा स्वामी. त्याच्या हातापायांना थकाप सुटला. श्वास श्री वेगाने स्वामी चालू. समर्थ. अचानक एक स्वामी मोठा मला आवाज आला वाचवा. आणि समोरची चिता स्वतःहून पेटू लागली. तो भीतीने जोरात ओरडला, श्री स्वामी समर्थ. स्वामी, त्याच क्षणी तुम्ही प्रकट संपूर्ण झालात. स्मशान पांढऱ्या दिव्य प्रकाशाने उजळून निघाले. काळजी करू नका. त्या मी प्रकाशात येथे आहे. श्री स्वामी भय समर्थ संपले उभे आहे. होते. शांतीचा अनुभव चेहऱ्यावर घ्या. शांत स्मित, डोळ्यात स्वामी, करुणा. तुमचा प्रकाश. स्वामी म्हणाले, माझी भीती गेली. येऊ नकोस. स्वामी, मी तुझ्या मला पाठीशी वाचवा. आहे. मी खूप संकटात आहे. क्षणात सगळे आवाज बाळा, बंद झाले. काळजी करू सावल्या नको. गायब झाल्या. सर्व ठीक होईल. आणि स्मशान पुन्हा शांत झालं. त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आले. तो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला.